नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 1 ऑगस्ट. आज आपण 2 महान व्यक्तिमत्वांचे स्मरण करणार आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. लक्ष देऊन ऐका कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेण्याची संधी न मिळूनही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर साहित्य विश्वात अढळ स्थान निर्माण केले. त्यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावणी, लोकनाट्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. फकीरा ही त्यांची गाजलेली कादंबरी मराठी साहित्यातील एक अमूल्य ठेवा मानली जाते. त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक समता, स्वाभिमान, न्याय आणि मानवतेचा संदेश आहे. म्हणूनच त्यांना लोकशाहीर हा मानाचा किताब मिळाला. त्यांच्या जीवनातून आपण जिद्द, परिश्रम आणि समाजसेवेची प्रेरणा घेतली पाहिजे. आता दुसरे महान व्यक्तिमत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन. लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे निधन झाले. ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य नेते, महान राष्ट्रभक्त, पत्रकार, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ज्ञ होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांची सिंहगर्जना आजही प्रत्येक भारतीयांना प्रेरणा देते. लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून त्यांनी समाजात राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण केली. त्यामुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असेही संबोधले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा दिली, तर लोकमान्य टिळकांनी आपल्या विचारांनी संपूर्ण राष्ट्राला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. या दोन्ही महान व्यक्तिमत्वांचे जीवन आपल्याला परिश्रम, देशप्रेम, स्वाभिमान, शिक्षण आणि समाजसेवेचे महत्त्व शिकवते. चला, आजच्या या पवित्र दिनी आपण सर्वजण असा संकल्प करूया की आपण नियमित अभ्यास करू, चांगले संस्कार जोपासू, समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडू आणि देशाचा आदर्श नागरिक बनू. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला नक्की कळवा. चला, आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. दुसरा प्रश्न, अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय होते? बरोबर उत्तर आहे अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. तिसरा प्रश्न, अण्णाभाऊ साठे यांना कोणता मानाचा किताब मिळाला? बरोबर उत्तर आहे अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर हा मानाचा
किताब मिळाला? चौथा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी कोणती वृत्तपत्रे सुरू केली? बरोबर उत्तर आहे, लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न, लोकमान्य टिळक यांचे निधन केव्हा झाले? बरोबर उत्तर आहे, लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे निधन झाले. वरील सर्व माहिती विश्वासार्ह स्रोतांच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.